केलं गेलं पाहिजे हे बघणार आहोत। ज्यावेळेस तुमची कप साईज जास्त आहे आणि तुम्हाला आपण सिंगल कटोरी जी शिवतो ती व्यवस्थित बसत नसेल तर तुम्ही 2 पीस कटोरी ब्लाऊज शिवाय अंगामध्ये ते अगदी परफेक्ट बसतं। त्यासाठी मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे। यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचे आहे। इकडनं अंतर सोडायचं नाही ह्या कटोरीमध्ये। ही कटोरी याच्यावर कटिंग करून आपल्याला सेपरेट पेपरवर याचं कटिंग पुन्हा करायचं असतं। आता इथे सर्वात पहिले आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची उंची। ब्लाऊजची उंची आहे 14 इंच। 14 अधिक 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच। कोणत्याही छातीच्या मापाचं ज्यावेळेस आपल्याला कटिंग करायचं माप तुम्ही परफेक्ट टाका, तुमचं ब्लाऊज अगदी छान बसणार आहे। आज आपण हे 36 छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतो, त्यामुळे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.25 इंच। हे अंतर जोडून घ्यायचं आणि मुंढा घ्यायचा आहे 5.5 इंच। हे अंतर पट्टीने जोडून घेऊया। त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। आता छातीचा चौथा भाग आहे तो 9 इंच आणि त्यात 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं। हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं। कमर घेराचं अंतर टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल। छातीपेक्षा जर कमर घेर तुमचा खूप कमी असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला माप घ्यायचं आहे। त्यानंतर मुंड्यांचे आकार द्यायचे। 1.5 इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा। आता मागचा भाग पुढचा भाग सोबत काढतोय, त्यामुळे दोन्ही मुंड्यांचे आकार आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे। पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इकडे 1 इंचावर मार्किंग केलं, इकडे 1 इंचावर मार्किंग केलं। मग ह्या पॉइंट ते शोल्डरचं मार्क इथपर्यंत आपल्याला ह्या अंतराचं मध्य करायचं आहे आणि मध्यापासून 1/2 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे। हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची गळाखोली। आता 36 छातीला आपल्याला गळाखोली घ्यायची आहे 2.25 इंच किंवा 2.5 इंच। तुम्हाला ही शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर हे अंतर 2.25 घ्या, नाहीतर तुम्ही 2.5 इंच घेतलं तरी चालणार आहे। पुढच्या गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन। आता पुढचा गळा आहे 5.5 इंचाचा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6 इंच। हा बॉक्स तयार करून गळ्याला आकार देऊन घेऊया। ही कटोरी अंगात एकदम छान बसते। शिवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, ते पण आपण बघणार आहोत। इथे गळ्याला आकार दिला, मग खालच्या बाजूने योगपट्टीसाठी इकडनं 4 इंचावर मार्किंग केलं, इकडनं 3 इंचावर मार्किंग केलं। या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघते, साइड पीस निघतो। कटोरी फक्त आपल्याला वेगळ्या पेपरवर काढायची आहे। हे अंतर जोडून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून इथे 6 इंचावर मार्किंग करायचं आहे। हे 6 इंचाचं मार्किंग केलं आणि मुंढ्यातून आपल्याला इथे 1.5 इंचावर मार्किंग करून हा कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे। ह्याच कटोरीवरून आपल्याला 2 पीस कटोरी तयार करायची आहे। हा झाला कटोरीचा आकार। मग त्यानंतर हे जे अंतर आहे योगपट्टी ते कटोरी, ह्या अंतराचं मध्य करायचं आहे। मध्य म्हणजे टेप दुमटून घ्या, तुम्हाला मध्य मिळते आणि मध्यापासून आपल्याला इथे कटोरीला सरळ रेष द्यायची आहे। आता हा झाला पहिला भाग आणि हा झाला दुसरा भाग। आता याच्यात हे 2 तुकडे तयार होतात, याच्यापासूनच मोठी कटोरी तयार होऊन आपल्याला ही 2 पीस कटोरी तयार करायची आहे। ती आपण सेपरेट पेपरवर वाढवणार आहोत। आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कटोरी पेपरवर कशी वाढवायची ते बघूया। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या भरपूर साऱ्या अडचणी कमेंटमध्ये टाका। आपले 100 डेज सिरीज चालू आहे, त्यामध्ये तुमच्या कमी वेळात अडचण नक्कीच सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल। आता हा जो भाग आहे हा पुढचा भाग तयार झाला आणि हा मागचा भाग तयार झालेला आहे। आता याला आपण गळाखोलीचं माप टाकून इथे गळ्याचा आकार कट करून घेऊया। इथे 2.25 इंच गळाखोली घेतलेली आहे। गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन। 9.5 इंचाचा गळा आहे, 10 इंच घेतलं, अर्धा इंच वाढून घेतलं। त्यानंतर हा बॉक्स बनवला। खालच्या बाजूचं अंतर वाढवून घ्या, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढा पसरट गळा तुम्ही बनवू शकता। आपण पॅटर्न बनवताना सगळे गोल आकार शिकलो आहोत, तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही आकार इथे बनवू शकता। त्यानंतर खालचा टक्स शिवण घेत असताना आडवा 4 इंचचं घ्या आणि उभ्या टक्सचं शिवण गळ्यापेक्षा 1/2 इंचाने कमी घ्यायचं, म्हणजे 4.5 इंचाचं उभा टक्स आपण घेणार आहोत। आणि याचं पूर्ण शिवण आपल्याला 1 इंच करायचं आहे, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच। ह्या टक्सचं शिवण आपण 1 इंच करणार आहोत। आता याचं कटिंग करून घेऊया।
हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून कटोरी वेगळ्या पेपरवर कशी वाढवायची ते बघूया. मुंढ्याचा आकार प्रथम कापून घेऊया. कटोरी कटिंगच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. चौकोनी कटोरी, 2 पीस कटोरी, आपले रेग्युलर कटोरी, सगळ्या प्रकारची व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे आणि त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुमच्या आवडीनुसार सर्व प्रकारची कटिंग बघा. हा झाला आपला साईड पीस तयार आणि ही झाली आपली योगपट्टी तयार. फक्त आता ही जी कटोरी आहे यावरून आपल्याला याचं 2 पीस वाढवायचं कसं ते बघूया. त्यासाठी आता आपण दुसऱ्या पेपरवरती कटोरी वाढवूया. आता ह्या ठिकाणी मी हा पेपर घेतलेला आहे. ही कटोरी याचे 2 तुकडे करून घेतो आपण. ज्यावेळेस आपण पॅटर्न बनवतो त्यावेळेस ह्या कटोरीचे 2 तुकडे घेऊ. म्हणजे हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग. आता हा पण कपड्यावर वाढवायचा आहे आणि हा पण कपड्यावर वाढवायचा. तो कसा वाढवायचा ते बघूया. आणि कपड्यावर ठेवताना हे दोन्ही भाग आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायचे आहे. क्रॉस म्हणजे तिरक्यामध्ये, हे अशा तिरकस कपड्यामध्ये ठेवायचं आहे. उभ्यात किंवा आडव्यात कटोरी ठेवायची नाहीये. अशा क्रॉस कपड्यामध्ये आपल्याला कटोरी ही ठेवायची आहे. आता हे वाढवायचं कसं ते बघूया. आता हे पहिले आखून घेऊया. हा जो आकार आहे हाच प्रथम आखून घ्यायचा. ही कटोरी अंगामध्ये खूप सुंदर बसते. कप साईज जास्त असेल तर तुम्ही सेम अशीच कटोरी शिवा, अंगामध्ये खूप सुंदर बसते. आता ह्या पॉइंट पासून इकडच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच अंतर वाढून घ्यायचं आहे. हे 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि इकडनं हे तिरकस जोडून घ्यायचं. त्यानंतर ह्या पॉइंट ते ह्या पॉइंट जे अंतर आहे त्याचा मध्य करायचा आहे. हा मध्य केला, हे मध्यावर मार्किंग केलं आणि मध्यापासून पुन्हा खाली 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. आणि इथे आता गोलाकार शेप द्यायचा आहे. हा आकार देताना आपल्याला हा राऊंड शेप द्यायचा आहे. हा आकार छान द्या म्हणजे तुमची कटोरी अगदी छान तयार होईल. हा झाला आता आपला वरचा भाग वाढवून. आता खालचा भाग वाढवूया आणि मग दोघांचं कटिंग आपण सोबत करूया. आता हा भाग आपल्याला वाढवायचा आहे. आता हा भाग म्हणजे कोणत्या ठिकाणचा हे लक्षात घ्या. ही जी मोठी बाजू जी आहे ही काच बटन पट्टीची बाजू लक्षात घ्या. आता आपल्याला वाढवायचं कुठल्या बाजूला आहे ते लक्षात घ्या. कारण काय होतं, बऱ्याच त्यांची चूक ह्याच ठिकाणी होते, त्यामुळे त्यांचं ब्लाऊज बिघडतं. वाढवण्याची पद्धत लक्षात घ्या. इकडच्या बाजूला आपल्याला 2 इंच अंतर वाढवायचं. इकडची बाजू नाही, इकडच्या बाजूला 2 इंच अंतर वाढवायचं. आता हे मी आखून घेते आधी. कटोरी कटिंगची पद्धत खूप सोपी आहे. कुठेही तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. वरच्या बाजूला पण 2 इंच मार्किंग करते, इकडे पण 2 इंचाचं मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. आता आपण इकडची बाजू 2 इंच म्हणजे वर खाली वाढवलेला आहे. म्हणजे पूर्ण हा बॉक्स आपला इकडे 2 इंचाने वाढलेला आहे. मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे अंतर आहे पूर्ण अंतर, ह्या अंतराचं मध्य करायचं. मध्यापासून इकडे 1 इंचावर मार्किंग केलं, इकडे 1 इंचावर मार्किंग केलं आणि वरच्या बाजूकडनं साधारण अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आहे. आणि आपल्याला हे या टक्सचं शिवण अशा पद्धतीने करायचं आहे. हे अशा पद्धतीने शिवण करायचं आहे. म्हणजे हा जो राऊंड शेप आहे, हा जो आकार आहे, हा बरोबर ह्या गोलाकाराला मॅच होतो. टक्स शिवताना आपल्याला फक्त हा टक्स अशा पद्धतीने शिवायचा आहे आणि इथे वरतीपर्यंत या पॉइंटला एकदम कडेला शिवण करायचं आहे. टक्स हा 1 इंचापर्यंत शिवत आल्यानंतर इथे शिवण करताना एकदम कडेला करा, म्हणजे तुमचा कटोरा अगदी परफेक्ट आणि छान बसेल. आता याचं कटिंग करून दाखवते आणि जोडायचा कसा हे पण समजावून सांगते. कपड्यावर ठेवताना अशाच पद्धतीने क्रॉस कपड्यामध्ये ठेवा. आपण सगळ्या छातीच्या मापाचं हे कटिंग शिकणार आहोत. आज आपण हे 36 छातीच्या मापाचं पॅटर्न बघितलेलं आहे. याला कोणी 3 पीस कटोरी सुद्धा म्हणतं, कोणी 2 पीस कटोरी म्हणतं. पण हे 2 भागाचा हा पहिला भाग, हा दुसरा भाग, म्हणून 2 पीस कटोरी. आणि ह्या टक्सचे इथे शिवण होतं म्हणून हा एक भाग, हा एक भाग आणि हा एक भाग, म्हणजे असं 3 पीस कटोरी ही तयार होते असं म्हणतात.
जोडताना कटोरी अगदी प्रॉपर बसते, असं शिवताना कुठेही कमी जास्त होत नाही. हे बघा, ज्यावेळेस आपण ही कटोरी जोडणार, हे बघा ह्या पॉइंट पासून जेव्हा आपण ही कटोरी जोडत येणार, बरोबर कटोरी जोडायला परफेक्ट होते, कुठेही कटोरी कमी पडत नाही. आता तुम्हाला वाटेल इथे 2 इंच वाढवलं म्हणून कमी पडेल का, तर नाही, आपण इकडे पण 1.5 इंच अंतर वाढवलेलं आहे. त्यामुळे शिवण करताना पहिले हा आपल्याला टक शिवून घ्यायचा आहे, इकडे 1 इंच इकडे 1 इंच. तिरपा शिवत आल्यानंतर ह्या वरच्या अर्धा इंचाच्या पॉइंटला एकदम कडेला शिवण करायचं. आपण पाठीच्या ट्रकचं जसं वरच्या शेवटला कडेला शिवण करतो तसं शिवण करायचं आणि त्यानंतर ह्या पॉइंट पासून हा भाग असा जोडत जायचा, बरोबर आपली कटोरी जोडायला परफेक्ट होते. हे बघा, सेंटरला सेंटर आपला बरोबर अगदी मॅच होतो, हा अशा पद्धतीने. आणि ही कटोरी अशा पद्धतीने तयार होते. सेम अशाच पद्धतीने 2 पीस कटोरीचे कटिंग करा. याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहेत, त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.